आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। एकेकाळी एका गावामध्ये, एका नगरामध्ये एक शेठ राहत होता आणि त्याने आपल्या गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलं होतं त्यामुळे त्याला कळलं होतं की भाई, आता हे व्यावसायिक लोक जे असतात ते असं पाहतात की भाई मला कुठे लाभ होईल, यांना मोक्षाशी काही घेणं देणं नसतं. तर त्याने हा पत्ता विचारला आपल्या गुरुजींना जे सत्संग करत होते. म्हणाले, गुरुजी, असं म्हणतात की ह्या जन्मात जर कोणी कोणाकडून पैसे घेतले असतील आणि ते परत करू शकला नसेल तर पुढच्या जन्मात त्याला 1000 पटीने परत द्यावे लागतात. ते म्हणाले, हो बेटा, असंच होतं. तर त्या लालाजीने काय करावं? आपली पाटी लावली दुकानावर की भाई कर्ज घेऊन जा ज्याला हवं असेल त्याने. कोणाला लोन हवं असेल तर घेऊन जा, परंतु मी पुढच्या जन्मात परत घेईन, ह्या जन्मात घेणार नाही. आता हे पैशांचे पुजारी असतात, त्यांची इतकी खालची पातळी असते विचाराची. सांगतात की लालाजी मेला, यमाचे दूत पकडून घेऊन गेले. तर त्याला विचारू लागले की भाई, तुला पहिल्यांदा स्वर्गात पाठवू की नरकात, कारण की तुझे इतके पुण्य इतकं पाप आहे. तो म्हणाला, दोघांच्या मध्ये बसवा, म्हणजे इकडचे पण येतील आणि नरकातले पण येतील, दोघांच्या मध्ये बसवा मला म्हणे. म्हणजे तिथे पण त्याने आपल्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला. तर ह्याच दृष्टिकोनातून त्या लालाजीने आपल्या फाटकावर ही पाटी लावली होती की भाई, ह्या जन्मात जर कोणी लोन घेतलं तर पुढच्या जन्मात त्याच्याकडून घेईन मी. 2 ठग होते, त्यांनी ती पाटी वाचली. ते निघाले होते चोरीबिरी करायला, त्यांनी ती पाटी वाचली. दोघे म्हणाले, किती मूर्ख, आम्ही तर पहिल्यांदा पाहिले, मेंटल तर नाहीये. आता त्याच्याशी बोलणं केलं की भाई लालाजी, आम्हाला 200 रुपये कर्ज दे. तर तो म्हणाला, घ्या ना भाई. ते तर पक्के ठग होते. ते म्हणाले की भाई, आम्ही तर लवकरच परत देऊ, आम्ही व्यवहाराचे पक्के आहोत. तो म्हणू लागला, नाही भाई, मी तर पुढच्या जन्मातच घेईन. तर त्यांनी परत आग्रह केला की आम्ही 6 महिन्याच्या आतच व्याजासकट पैसे परत करतो. तर तो म्हणाला, हे व्याज घेईन पण पुढच्या जन्मातच घेईन, नाहीतर जा तुम्ही. तर त्यांनी विचार केला की ठीक आहे बाई, पुढच्या जन्मात घे. त्यांना फसवायचं होतंच त्याला. तर त्या दोघांनी आपले 200 रुपये किंवा कितीही 100 500 जे काही घेतले असतील आणि घातले गाठोड्यात आणि चालू लागले. पुढे ते चालत जात होते. एका गावाच्या बाहेर एका तेल्याचं घर होतं. पहिले तेली असायचे, बैल वापरायचे, तेलाचा घाणा चालवायचे आणि त्याच्यात मोहरी टाकायचे, त्यातून तेल बनवायचे. त्या तेल्याच्या अंगणात घाणा लागला होता. एक बैल चालत होता, घाणा चालवत होता आणि दुसरा तिथं उभा होता. झाडाला बांधून ठेवलं होतं. तेली कुठल्या तरी कामानिमित्त गावामध्ये गेला होता. ते दोघं तिथं थांबले. अल्पपहार करू, पाणी पिऊ. ते पाणी प्यायले. तर दोन्ही बैल आपसात बोलू लागले, बातचीत करू लागले. आता जो बैल फिरत होता त्याने घाण्यावर जो उभा होता त्याला विचारलं, बाबा तुझं किती देणं घेणं आहे या तेल्याकडे राहिलेलं? आता तो उभा असलेला बैल म्हणाला की आत्ता उद्या एक व्यक्ती येईल आणि मला ह्याच्याकडून विकत घेऊन जाईल 200 किंवा 400 रुपयामध्ये. तो जो तेली आहे हा एवढे पैसे मागेल.
आणि तो जो मला न्यायला येईल तो माझे 1200 रुपये मागतो. त्याचा सगळं हिशेब बिशेब लावून व्याज धरून 1200 रुपये होतात आणि तो मग काय होईल, मला इथून घेऊन जाईल. पुढे एका राजाने हत्तींचं युद्ध लावलं एकमेकांशी मोठं, आणि त्यात बक्षीस ठेवलेलं असेल, 12 रुपयांचं ठेवलेलं असेल. मला ते घेऊन जातील, त्यांचा तो तमाशा बघू लागतील, हत्तींचं भांडण युद्ध, आणि मी त्या हत्तीला हरवेन ज्याने सर्वांना पराजित केलेलं असेल, आणि मग मला 1200 रुपयांचं बक्षीस मिळेल माझ्या मालकाला, जो मला इथून घेऊन जाईल. माझा मृत्यू होईल व माझा आणि त्याचा हिशेब पूर्ण होईल. भाई, मी आधीच्या जन्मात त्याच्याकडून जे 20 रुपये घेतले होते, आज ते 1200 झाले. मग त्याने परत विचारलं की भाई, जो गाणा फिरवत होता त्याला विचारलं की भाई, तुझा काय हिशोब आहे, तुझा आणि तेलीचा? तो म्हणाला की आता माझा आणि ह्याचा हिशेब पूर्ण होणार आहे आणि मी 1-2 तासात मरणार आहे. तेवढ्यात तो तेली आला आणि त्यांचं काळीज हेलावलं. ते म्हणाले की अरे कमाल झाली, ते बैल बोलतायत, आणि बैल बोलतायत ते खरंच होईल, हे तर वेगळंच आहे, देवच त्यांच्या तोंडातून बोलत आहे. मग त्यांनी विचार केला की आज इथेच थांबावं लागेल आणि उद्या पाहू की हा कधी मरतोय आणि त्याला घ्यायला ग्राहक कधी येतोय. तेली आला, त्यांना विचारलं की भाई, तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात? ते म्हणाले आम्ही असेच ह्या रस्त्याने जात होतो, पाणी प्यायला थांबलो. आणि तेली म्हणाले की ठीक आहे, आता उशीर झालाय, संध्याकाळ झालीय, तुम्ही इथेच थांबा, सकाळी निघालात तर छान होईल. त्यांना तर थांबायचंच होतं. 2 तासांनी तो बैल जो चालत होता त्याचा मृत्यू झाला, जो घाणा फिरवत होता. आता त्या दोघांचं काळीज धडधडायला लागलं की अरे हे तर खरं ठरलं. तिकडून दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्यक्ती आली आणि त्या तेल्याला म्हणू लागली की भाई, मला कोणाकडे बैल असेल तर सांग, किंवा तुझ्याकडे असेल तर मला दे. आता तेल्याला भीती वाटू लागली की बैल तर चालता चालता मेला, प्राण्यांमध्ये काही आजार वगैरे आलाय की काय. मग ह्यालाच विकून टाकतो आणि मग दुसरा विकत घेऊन येतो. त्याने त्याचे 500, 400, 100, 200 जितके रुपये मागितले आणि त्याने देऊन टाकले. ते दोघेजण आपापली गाठोडी बांधून तो जो बैल घेऊन चालला होता त्याच्याबरोबर चालू लागले, हे पाहायला की जसं त्यांनी सांगितलं होतं की बैल हत्तीला हरवेल का. तिथे काय झालं की ते जाऊन उभे राहिले, दंगल सुरू झाली होती, हत्ती आपापसात कुस्ती खेळत होते. एक हत्ती सगळ्यांना पराजित करून जात होता आणि लास्टमध्ये तो एकटाच उभा राहिला आणि आणखीन आणाबाई कोणाचा हत्ती घोडा असेल तर ह्याच्याबरोबर लढवायला, हा केसरी झाला आहे. ते जाऊन उभे राहून तमाशा पाहू लागले. बैलाची दोरी हातात पकडली होती, त्या बैलाची हातातून दोरी निसटलीन तो हत्तीच्या दिशेने पळू लागला. लांब लांब शिंगे होती त्याची. हत्तीने त्याला सोंड मारली, ती सोंड शिंगाला लागली आणि शिंग त्या सोंडेमध्ये अडकलं. हत्ती खूप किंचाळला, ओरडला, चित्कारला. हत्तीच्या सोंडेत खूप वेदना होऊ लागल्या. हत्ती जोरजोरात रडू लागला, किंकाळ्या फोडू लागला. त्याने चित्कार मारून आपली सोंड सोडवून घेतली आणि पळून गेला. तर हा विजयी झाला बैल. 1200 रुपये राजाने बक्षीस दिलं. ते 1200 रुपये त्याच्याकडे आले, त्या बैलवाल्याकडे आले. त्या क्षणी त्या बैलाचा मृत्यू झाला. आता त्या दोघांच्याही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली की आता भुंडी बनावं लागेल, बैल बनावं लागेल. त्या लालाजींचा ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत आपण, ते दोघे परत आले. दुसऱ्या दिवशी जसेच्या तसे त्या दोघांनीही पैसे तिथे ठेवले. शेठजी, हे पैसे घ्या, आम्हाला याची गरज नाही. लालाजींनी त्यांना गल्लीच्या बाहेर फेकून दिलं आणि म्हणाले मी घेणार नाही, पुढच्या जन्मीच घेईन, आत्ता नाही घेणार, पुढच्या जन्मातच घेईन. आणि ते ठक मात्र त्याला हात जोड जोडून म्हणू लागले की माफ करा लालाजी, अरे घेऊन जाणं, हे मी घेणार नाही परत हे. त्यांना बाहेर टाकलं. त्यांनी विचार केला की खूप गोंधळ झाला भाई. आता उचलून त्यांनी जर ते तसेच ठेवले तरीही ते द्यावेच लागतील आणि खूप सुरक्षित ठेवावे लागतील. कुणी हिसकावून घेऊ नयेत, ते वाचवून ठेवले पाहिजेत.
तर त्यांनी विचार केला की भाई साधू संतांकडे ह्याचं समाधान मिळू शकेल. एक संत कुठे बसला होता त्याच्याकडे गेले आणि म्हणू लागले की महाराजजी, आम्ही एका मोठ्या संकटात सापडलो आहोत, काही उपाय सांगा. सगळी हकीकत सांगितली. आता तो संत म्हणाला, भाई एक काम करा, ह्यातून लालाजींच्या नावाने काही धर्मपुण्य करा. तुम्ही असं करा, एक धर्मशाळा बांधा मुख्य रस्त्यावर आणि एक विहीर खोदा. त्याच्यावर लिहा की लालाजी, त्या शेठचं नाव, त्याच्या नावाची धर्मशाळा. आणि मग असं करा, त्याच्यामध्ये कोणाला राहू देऊ नका आणि त्या विहिरीचं पाणीही कोणाला पिऊ देऊ नका. ते म्हणाले, मग काय होईल? मग काय होईल ते नंतर बघू, मी जे सांगतोय ते करा. आता त्यांनी विचार केला की महात्म्याने सांगितलं आहे ते तर करू, काय होतं ते पुढे कळेल. त्यांनी एका मुख्य रस्त्यावर, जो स्टेशनवरून उतरून गावाकडे जात होता, स्टेशनवर उतरून जे यात्री यायचे त्या नगराचे स्टेशन 2-3 किलोमीटर दूर होतं नगरापासून, त्याच्या मध्यभागी बनवली. म्हणजे त्याच्या 2-2.5 किलोमीटर दूर होतं तर 1.25 किलोमीटरवरती बनवली. आणि एक विहीर खोदली आणि एक धर्मशाळा बांधली आणि त्याच्यावरती लालाजींचं नाव लिहिलं, ज्यांच्याकडून त्यांनी लोन घेतलं होतं. आता तिथे यात्री यायचे आणि पाणी प्यायला अथवा थोडा वेळ विश्राम करायला त्या धर्मशाळेच्या जवळ जायचे. तर हे दोघे लाठी घेऊन तिथे उभे होते, खबरदार जर आत आलात तर निघून जा इथून. तर ते म्हणायचे की भाई का, तुम्ही तर धर्मशाळा बांधली आहे, विहीर खोदली आहे, तर राहू का देत नाही, पाणी का पिऊ देत नाही? तर म्हणायचे लालाजींना विचारा भाई, त्यांनी मनाई केलेली आहे आणि आम्हाला इथे नोकर म्हणून ठेवलं आहे आणि बजावले की इथे कोणाला राहू द्यायचं नाही आणि पाणीही पिऊ द्यायचं नाही. तर ते आम आदमी विचार करायचे की काय मूर्ख माणूस आहे, इतके पैसे खर्च केले आणि कोणाला थांबू देत नाही, असा कसा लालाजी हा? सगळे शिव्या देत जायचे. एके दिवशी त्याचा व्याही आला, त्याच्या मुलीचं लग्न होतं. तो व्याही आला, त्याने पाहिलं वाचलं की हे आपल्याच नातेवाईकांनी बनवलेलं आहे. तो छाती ठोकून त्या ठिकाणी आला, निघाला तिकडे. हे दोघे लाठी घेऊन उभे होते, खबरदार जर इथे आलात तर. तो म्हणाला, अरे काय झालं भाई, मी यांचा नातेवाईक आहे. ते म्हणाले, बाहेर निघ, तू कोणाचाही नातेवाईक असू दे. ह्याने असं सांगून ठेवलंय ह्या शेठने की ह्या धर्मशाळेत कुणीही राहायचं नाही आणि या विहिरीतलं कुणी पाणीही प्यायचं नाही. आमची ड्युटी लावली आहे इथे. तो म्हणू लागला, अरे हा तर खूप नालायक माणूस आहे, मी तर ह्याला खूप चांगला माणूस समजत होतो ह्या नातेवाईकाला, पण हा तर दुष्ट माणूस निघाला. बोला, पाणपोई बांधली, विहीर बांधली, धर्मशाळा बांधली, पण कोणाला थांबू देत नाही. तो आला, मग त्याच्या नातेवाईकाकडे यायचंच होतं त्याला. तो त्याला म्हणाला, अरे तू तर किती नालायक माणूस आहेस, तू तर एवढे पैसे लावले आहेत, कशाला एवढे पैसे लावले? धर्मशाळा बांधली आहे, विहीर खोदली आहे आणि ते 2 गुंड तिथे ठेवले आहेत, ते ना कोणाला पाणी पिऊ देत आहेत आणि ना कोणाला थांबू देत. ते मग कशाला एवढे पैसे वाया घालवलेस? तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये का? आता त्याने विचार केला की भाई कुठली धर्मशाळा आहे, कुठली विहीर आहे. तो बराच वेळ विचार करू लागला की काय गोष्ट आहे ही, तुम्ही काय सांगताय? तर ते म्हणू लागले की तिथे धर्मशाळा बनवली आहे, लालाजींनी धर्मशाळा बनवली आहे, विहीर खोदून ठेवली आहे आणि तिथे उभे केलेत ते 2 गुंड लाठी घेऊन, ते कोणाला येऊ देत नाहीत. लालाजींचा हुकूम आहे सांगतात. त्याने विचार केला, पाहूया कुठे आहेत ते. दोघेजण लाठी घेऊन उभे होते. त्याला समजलं की हे तर भाई माझी बेइज्जती करतायत. तर म्हणू लागला की भाई माझा पिछा सोडा तुम्ही. तर म्हणाले की आमचं कर्ज फेडून टाक आणि सांग की माझे पैसे मिळाले म्हणून. तर म्हणाला, भाई 2 हात जोडले, मी माझं लोन माफ केलं आणि समजतो की माझे सगळे पैसे मला मिळाले, माझी बेइज्जती करू नका तुम्ही. तर ते निघून गेले.
आणि मग मजुरी करून पोट भरू लागले, साधू संतांकडून उपदेश घेतला, भक्ती केली, कल्याण करवलं, तर पुण्य लोक हो, हे सत्कर्म पहा. तुम्हाला ही दंतकथा वाटेल, परंतु ही तुमच्या हृदयामध्ये उतरली पाहिजे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 9856569656. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 8263097731 या नंबरावर SMS किंवा WhatsApp देखील करू शकता.